तर इथे पप्पे शो आहे आणि आम्ही सगळे एन्जॉय करायला इथे बसलोय. अतिशय म्हणजे फुल एकदम बसायलाच जागा नाही आहे. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो स्वरूपा तेव्हा नव्हती. तर आता आम्ही कुपन घेतली आहे. कुपन व्हर्च्युअल रियालिटी हां मी झॉम्बीचा घेतलाय. यांनी पण झॉम्बीचाच घेतलाय. नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आणि आज स्वागत आम्ही करतोय ते पेरूच्या वाडी नाशिक इथून. तर आम्ही आज सगळे फॅमिली आज पेरूच्या वाडीत आलो आहे. आणि ओमकार पण आहे, मम्मी पण आहे, आई पप्पा पण आहे. तर आज आणि अतिशय म्हणजे फुल एकदम बसायलाच जागा नाही आहे. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो स्वरूपा तेव्हा नव्हती. माझ्या बड्डेच्या वेळेस आम्ही लास्ट टाइम आलेलो. पण हां, माझी सेकंड टाईम आहे. आणि तेव्हा एकदम एम्प्टी होता आणि तेव्हा सीझन पण नव्हता. आणि आता कसं दिवाळी झाली आणि त्याच्यामुळे सुट्टी पण आहे थोडी. तर त्यामुळे खूपच पब्लिक आहे इथे. तर कसं वाटतंय? नवीन जागेवर पहिल्यांदा झालं त्यामुळे एक्सपिरियन्स खूप छान आहे. ते पण बघता छान वाटतं की नाशिक एक्सप्लोर करतो आमच्या भाऊजींबरोबर. तर तुम्ही पण आमच्याबरोबर राहा एंडपर्यंत. सांग ना, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतं. इथे पपेट शो पण आहेत बघण्यासारखा. मस्त वाटतं. आईंची सेकंड टाइम आहे. हो, मी सेकंड टाइम आलेली पेरूच्या वाडीमध्ये. तर छान तुम्हाला वाटतंय. पहिल्यांदा कसं वाटलं इथे? पहिल्यांदा एकदम छान वाटलं. आता जरा गर्दी आहे यावेळेस. अजून छान वाटतं. अजून छान वाटतं. पप्पांना कसं वाटतंय? मागच्या टायमिंगला तुम्ही काय काय खाल्लेलं? मिसळ खाल्ली आहे, त्याच्यानंतर लस्सी काही पिली, आईस्क्रीम खाल्लं. जिलबी, त्याच्यानंतर तुमचं आईस्क्रीम होतं आणि गुळाची जिलेबी आणि भजी. मूग भाजी आणि गुळाची जिलेबी चांगली आहे इथली. तर आपण पण ट्राय करूया. आता किती वेळात ऑर्डर येते काय माहिती, कारण खूप गर्दी आहे. हो आणि इकडे सगळंच पेरूच आहे. पेरूचा चहा पण आहे, पेरूचा हो, आईस्क्रीम आम्ही आणि ट्राय करणार आहे त्याच्यानंतर पेरूचा चहा. लग्नाचं बसतं, लग्नाचं आणि मेन्यू कार्ड आपण दाखवू. लग्न उद्याला कदर तर मिसळ आलेली आहे आणि एक ऑर्डर आता आली आहे. आणि सगळ्यात आधी पेरूचा चहा मागवला होता, तो तर काय आला नाही. तर हा पेरूचा चहा आलेला आहे. आईना विचार टेस्ट कशी आहे टेस्ट पेरूच्या चहाची? छान आहे, एकदम छान आहे. ओमकार, कशी आहे टेस्ट पेरूच्या चहाची? काय वेगळं वाटलं? साधा टी आणि पेरूचा वेगळं वाटलं. वेगळं वाटलं? आता रस्सा येईल. तर आता आमची मिसळ वगैरे खाऊन झाली आहे आणि आता लस्सी वगैरे मागवली. इथे पेरूची लस्सी, पेरूचं आईस्क्रीम, पेरूचं चहा वगैरे सगळं भेटतं, पेरूचे प्रकार. तर तेही आता मागवलेत. जाताना आईस्क्रीम आणि पान घेणार आहे आम्ही. पेरूचा पानसुद्धा भेटतं. तर एक्सपिरियन्स खूप छान होता. पोट भरून खाल्लं आहे. आणि अर्थात मी केस सोडली होती ती आता बांधली आहेत, त्यामुळे एवढं खाऊन झालं आहे. आणि दादा इथे पेरूचं लस्सी पितोय आणि आई आता लस्सी, ड्रायफ्रूट लस्सी पित आहे. आणि मम्मीने ताक वगैरे पिऊन झालेले आहे. आणि आता थोडंसं बसलं कारण पोट खूपच फुल झालं आहे. आणि एक्सपिरियन्स खूप चांगला होता. तुला कसा होता एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम मला? तर खरंच खूप छान होता. वैभव 2 वेळा येऊन गेला. आता माझी फर्स्ट टाईम आहे आणि फर्स्ट टाईम आणि आता एवढी
क्राऊड आहे इथे खूपच. आम्ही एंट्री केल्यावर आम्हाला असं वाटलं की अरे बाबा बुफे आहे का काय, कारण एवढा क्राऊड होता. असं जसं वाटत होतं की जसं लग्नामध्ये कसा क्राऊड राहतो तसा पूर्ण क्राऊड आहे इथे. तर आता आम्ही पुढे थोडंसं फिरणार आहे इथे. एंटरटेनमेंटसाठी त्यांनी असं तिथे पपेट शो वगैरे ठेवला आहे लहान मुलांना खेळायला वगैरे. आणि आता त्या बघून येतो, तुम्ही सुद्धा बघा आमच्याबरोबर. तर इथे पपेट शो आहे आणि आम्ही सगळे एन्जॉय करायला इथे बसलो आहे. चला आता आपण आलोय लहान मुलांच्या सेक्शनमध्ये. तर इकडे चला पक्ष्यांची वाडी आहे. अच्छा, ही पक्ष्यांची वाडी आहे इथे. आणि इकडे खेळण्यासाठी चल इकडे जाऊया पहिले. हां पप्पा इकडे. हे व्हर्च्युअल रियालिटीचं आहे. हॉररचं आहे का? झोंबी आहे. हे पण चांगलं. कसे रेट? 100 वाले. असं तिचं नेचरचं आहे का? हे का? हे स्नो नेचर असं झाडी पाणी. तर आता आम्ही कुपन घेतली आहे. कुपन व्हर्च्युअल रियालिटी. हां, मी झॉम्बीचा घेतलाय. यांनी पण झॉम्बीचाच घेतलाय आणि मी कुठला डायनोसॉरचा घेतलाय. आणि आता तुम्ही रिएक्शन बघा आमच्या तिघांची. ॲक्च्युली हा घाबरत होता, त्याला घाबरून हा पण घाबरलाय. तरी पण मी दोघांना सेमच घेतले झॉम्बीचे. त्या शूटिंग म्हणजे गन वगैरे आपल्याला दिसणार आहे. आणि मी घेतला डायनोसॉरचा आहे ना माझा. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स असणार आहे हो. व्हर्च्युअल रियालिटी. हो, तर तुम्ही बघाच व्हिडिओच्या माध्यमातून आमची रिएक्शन कशी असेल त्या गोष्टीबद्दल. झाला तुला माहित आहे दादाची रिएक्शन खूप खतरनाक आहे. शूट 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 शूट. आता वैभवची पण बारी आहे. हे बंदूक म्हणून देतात.
काय अजून बाकी? खूप आनंद होतोय बघा. चालताना वाटतं खाली चाललो खाली. दादा बघ ना मी दादा दादा मार मार. केलं तू खेळायचं बरं का, डान्स करायचा. अरे दोनच आले अजून एक. मजा येते इथे. मी लावा आणि असं पकडूनच पुढे. पकडून मध्ये. हळू हळू हळू. तर आता पेरूचे आईस्क्रीम पेरूचे आईस्क्रीम खाल्लेले आणि हे ओरिजिनल पेरूचं संपलेत. कसं होतं आईस्क्रीम? पेरूचं आईस्क्रीम खाल्लं आपण, त्याच्यावर कधी असं मीठ मिरची पावडर टाकून कधीच नाही. छान वाटलं खाल्ल्यावर. आणि मी खूप सारा एन्जॉय केला इथे. छोटे छोटे राईड्स केले. व्ही आरचा तर फर्स्ट एक्सपिरियन्स होता. खूप मजा केली. तर आता आम्ही निघतोय. आमची झाली पेरूच्या वाडीची पिकनिक छोटीशी. तर आता निघू आता आम्ही घरी. तर आता आम्ही निघतोय. पेरूच्या वाडीमधून फिरून झालं सगळं आणि तर आता घरी निघतोय. तर आजचा ब्लॉग तुम्ही बघितला, इथंच एंड करतोय आम्ही. तर आजचा व्लॉग बघितला तर खूप खूप तुम्हाला धन्यवाद. कसं वाटलं की पेरूच्या वाडीत व्हिडिओमधून तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असेल तर नक्की तुम्ही भेट द्या. हो. मुंगसारला आहे नाशिकमध्ये. आणि नाशिकपासून ड्रीम कॅस्टल सिग्नल आहे, तिकडनं एक 10 किलोमीटर अंदाजे असेल. मखमलाबाद रोडपासून. हो. तर तुम्ही नक्की या आणि विजिट करा. आणि आला तर इकडची टायमिंग सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच आहे. संध्याकाळचा टायमिंग नसतो.
आणि तुम्ही तुमच्या लहान मुलांना ज्यांचे वय आहे त्यांना आणलं तरी ते बसायला वगैरे खूप सारे जागा आहे. मस्तपैकी तुम्ही येऊन इथे सगळीकडे झाड आहेत. असं तुम्हाला वाटेल की सकाळी मॉर्निंगला खूप ऊन राहील, पण इथे झाडं वगैरे आहे तर एवढं ऊन नाही लागत. तुम्ही एन्जॉय चांगल्या पद्धतीने कराल. सो होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही सुद्धा इथे व्हिजिट नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.